हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. तर होळी हा एक प्रमुख हिंदू सण आहे, जो रंग, प्रेम आणि वसंत या ऋतूचा सण म्हणून साजरा केला जातो. जे आपल्यासोबत मागच्या वर्षी खूप सारं वाईट घडलेलं आहे, ते सगळं या होळीमध्ये जाळून टाकूया आणि मी माझ्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. होळी रे होळी पुरणाची पोळी म्हण तिकडे मी पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत होळीच्या स्पेशल अशा दिवशी. कारण इकडे आमच्याकडे कंपल्सरी होळीला पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, भात असा नैवेद्य असतो. तर इकडे झालेल्या आहेत माझ्या थोड्या पुरणपोळ्या तयार. तर पहिला आधी काही पुरणपोळी माझा काही संबंध नव्हता आणि खूप मला टफ जात होतं पुरणपोळी बनवण्यासाठी. पण मी त्याच्यामध्ये आता खूप छान अशी ट्रेन झालेले आहेत, असं छान टम अशा फुगतात आणि एकदम परफेक्ट प्रमाणात होतात. तर खूपच कठीण जात होतं. अगदी अक्षरशः मी पुरणातून अशी पाणी कपड्यातून गाळून वगैरे असं पुरण तयार केलेलं आहे. काही अंदाज येत नव्हता. इतकं मला अवघड हा पदार्थ वाटत होता. पण आता मला खूप असा इझी वाटतो, कारण आता मला ती बनवायची आवड निर्माण झालेली आहे आणि मला आणि माझ्या घरातील सगळ्या मेंबर्सना खूप खायला आवडते पुरणपोळी, कटाची आमटी. त्यामुळे मी मी खूप मनापासून अशा पुरणपोळ्या बनवते. गुढीपाडव्याच्या दिवशी, होळीच्या दिवशी, जेव्हा जेव्हा सण असतात तेव्हा पुरणपोळी बनवते. तर बघू शकता इकडे झालेल्या आहेत तयार पुरणपोळ्या. आणखीन ह्या वेळेला थोडासा माझा तब्येतीचा प्रॉब्लेम चालू आहे. थोडासा दातांचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे मी साडी वगैरे काही घातलेली नाही आहे. त्याच ड्रेसवरती इकडे मी होळीची पूजा करण्यासाठी गेलेले आहे. बोलताना पण थोडे थोडे शब्द माझ्या आता थोडंसं वेगळे येणार, कारण मला दातामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. रूट कॅनलची ट्रीटमेंट चालू आहे. त्यामुळे हे शूट घेऊन ठेवला होता, पण बोलण्यासाठीच थोडा प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे मी इकडे रेकॉर्डिंग वगैरे काय केलं नव्हतं. तर चला, आज तुमच्याबरोबर होळीचा छान असा माझा व्लॉग शेअर करते. शूट घेऊन ठेवलेले आहेत. तर खाली आले, छान होलिका देवीची पूजा करून घेतली. त्यानंतर इकडे सर्व अपार्टमेंटमधील महिलांनी पण होलिकेची छान अशी पूजा करून घेतली. होलिका दहन झालेलं आहे आणि मस्त असं इकडे होलिकेला आम्ही सगळ्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि ती पुरणपोळी जी असते घरातून नैवेद्याची आणलेली, ती तिकडे त्या अग्नीमध्ये ठेवायची असते आणि थोड्या वेळानं काढून घेऊन तोच प्रसाद सगळ्यांना खायला द्यायचा असतो. तर इतकी छान लागते या अग्नीतून पुरणपोळी, जी बाहेर काढतो ना, थोडा वेळ ठेवतो आणि जी प्रसाद म्हणून खातो, खूप छान लागते. तर चला, इकडे मुलं खूप आहेत अपार्टमेंटमध्ये, आमच्या गँग. इतका दंगा मस्ती चालली होती ना, अगदी टिमकी इकडे मुलं वाजवतात. आमच्या ह्या साईडला तर खूप टिमक्या आवाज. आणि इकडे आम्ही छान असं त्या अग्नीमध्ये मस्त असे हरभरे भाजून असे आम्ही ही 2026 ही होळी अशा प्रकारे छान सेलिब्रेट केलेले आहेत. बघू शकता किती सुंदर. तर चला, नेक्स्ट डेचा शूट आहे. तर इकडे तयार होऊन चाललेले आहे अगदी 5 वाजता दुसऱ्या दिवशी, धुलीवंदनच्या दिवशी. तर मी चाललेले माझ्या नंदुबाईंच्या गावी. त्यांच्या तिकडे कोकणी पद्धतीचा सगळा शिमगोत्सव असा 4-5 दिवस चालू असतो. तर एक धुलीवंदनच्या दिवशी तिकडे जेवणाचा कार्यक्रम असतो आणि छान असं देवाचे पण कार्यक्रम असतात. तर दरवर्षी आम्ही जातो. मागच्या वर्षी पण मी हा थोडाफार शूट टाकलेला आहे. तर जाता जाता तिकडे आम्हाला इकडे कात्यायनी देवीचं मंदिर लागतं. तर कात्यायनी परिसरामध्ये आलेलो आहोत. परिसर बघू शकता किती सुंदर आहे. एक नंबर असं 6च्या दरम्यान वातावरण झालं होतं. अगदी माझ्या घराच्या लोकेशनपासून मंदिर आहे बऱ्यापैकी जवळ, पण असं कधी जाणं होत नाही. पण ह्या साईडला चाललो तर मी नेहमी या मंदिरामध्ये जाते आणि देवीचं खूप छान असं मनापासून दर्शन घेते. तर परिसर खूप सुंदर आहे. तर ह्या देवीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. तर कोल्हापुरातील कात्यायनी देवी मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि हे जागृत शक्तिपीठ आहे. आणि ते खूप छान असं डोंगराच्या मध्ये, खुशीमध्ये, शांत निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेला आहे. तर इकडे बघू शकता आल्याला हा जलकुंड आहे. याच्यामध्ये खूप छान असे छोटे छोटे कासव होते. ते आम्ही खूप वेळ बघितले. खूप छान असे ते वरती येत होते, डोके असे वरती काढून बसले होते. आदू तर खूप एक्सायटेड झाली होती कासव बघून. मुली पण बराच वेळ बघत थांबल्या होत्या. आणि आणि ही इकडे ऍक्टिंग करून दाखवत आहे की कासव कसं चालतो. बघू शकताय कासव असा चालतो ही दाखवत आहे. तर तर नवरात्रीमध्ये पण खूप छान इकडे शारदीय नवरात्र उत्सव असतो. 6व्या दिवशी या देवीचा पूर्ण उत्सव केला जातो. तर खूप सुंदर भरपूर लोक असे येतात इकडे. आणि तुम्हाला जर खरंच असं म्हणजे खूपच असं
आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये असं थोडाफार कंटाळा वगैरे आला असेल दररोजच्या डेली रुटीनमधून किंवा लाईफमधून, तर इथे येऊन ना ह्या ठिकाणी इतकं शांत वाटतं ना, वाईफ इतक्या छान आहेत. मी आतलं देवीचा इकडे शूट घेतलेलं नाही आहे, फक्त आता थोडा मंदिरातला घेतलेला आहे. मनापासून देवीला इकडे नमस्कार केला का नवरात्रीमध्ये खूप इकडे गर्दी होते अक्षरशः. तर चला, हे देवीचंच महालक्ष्मीचंच एक स्थान आहे किंवा तिचीच एक इकडं तिचंच एक रूप आहे ही कात्यायनी देवी. त्यामुळे त्या महालक्ष्मीला जसा मान आहे तसंच ह्या देवीला पण खूप मोठा मान आहे. कारण ही महालक्ष्मी देवीचीच एक ऊर्जा स्थान किंवा एक रूप आहे. तर चला, छान इकडे देवीच्या त्या मंदिराची प्रदर्शना करून घेतो. साईडचा आवारा खूप मोठा आहे. लोक इतके असे म्हणजे 2-3 ठिकाणी असे बसलेले बघितले, पूर्ण ध्यानस्थ झालेले होते. तर ह्या देवीजवळ पण आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. खूप लोक म्हणजे अशी निवांत शांत, फक्त इथे पक्ष्यांचा आवाज येतो तुम्हाला. गाड्या वगैरे असं कोणत्याही प्रकारचा दंगा वगैरे काही ऐकू येणार नाही. शांत असं निसर्गरम्य वातावरणामध्ये फक्त पक्ष्यांचा आवाज आणि ध्यानस्थ नामस्मरण करत लोक बसली होती मंदिराच्या आतमध्ये पण बाहेर पण. तर खूप छान असा हा परिसर. नक्की तुम्ही कोल्हापूरमधून असाल तर नक्की या ठिकाणला जाऊन एकदा भेट द्या. खूपच छान हे मंदिर आहे, कात्यायनी देवी मंदिर. अशा आधीमध्ये जाऊन तुम्ही छान असं निवांत वेळ इथं स्पेंड करू शकताय. खूप छान आहे. तर चला, इकडे थोडंफार फोटोज काढले, जेवढी मला माहिती होती तुम्हाला ह्या मंदिराबद्दल दिली. तर चला, तिथून पुढे पुढे चाललेलो आहोत. तर बघू शकता आता उन्हाळा आहे, पूर्ण झाडांची पाने गेलेली आहेत. पावसाळ्यामध्ये पण एकदा ह्या रूटचा मी शूट घेतला होता, तेव्हा खूप छान वाटत होतं. पण आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे, त्यामुळे वातावरण तर बाहेरचं आहे. तिकडे पोचलो तर इकडे आता आमच्या आदू तिच्या छान छोट्या बहिणीबरोबर टिमकी वाजवण्यात बिझी होती. तर मस्त गावाकडचं चुलीवर तसं गावरान मठण, रक्ती मुंडी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, चपाती, कांदा असं छान इकडे यात्रेचं जेवण एन्जॉय केलं. आणि हे कोकणातील जी पद्धत आहे ना, रंगपंचमीची किंवा शिमग्याची वगैरे, तर हे आता हे एक झाड आहे आणि त्याची पूजा केली जाते. तिथे देव पण आहे. तर खूप छान ते लोक मनापासून असं देवाची पूजा करतात. तर इथे गाराणं पण घातलं जातं, पूजा केली जाते. तर मागच्या वर्षी मी काहीतरी इथे एक इच्छा बोलली होती. ती माझी इच्छा पूर्ण झाली होती. त्यामुळे ह्या वर्षी मी इकडे पेढे घेऊन आले होते. कारण गाराणं वगैरे घालतात तेव्हा आपली पण इकडे इच्छा बोलून दाखवायची असते. जेव्हा त्यांच्या पद्धतीने जी पूजा चालू असते ना, तेव्हा मी मनातून एक इच्छा बोलली होती आणि ती माझी खरंच इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यामुळे मी इकडे पेढे घेऊन गेले होते देवाला. इकडे बघू शकता सगळे नवसाचे नारळ वगैरे ठेवलेले आहेत. तर इकडे आमचा राजवीर, हा आमचा नंदुबाईंचा मुलगा, तर इकडे तो पण गावी जातो 2-3 दिवस राहण्यासाठी. आणि हा इकडे हलगी वाजवण्यात पूर्ण म्हणजे ट्रेन झालेला आहे. 1 नंबरचा हलगी वाजवतो. त्याने त्याच्या मामांना पण इकडे ट्रेन केलं. थोड्या वेळातच छानशी हलगी वाजवायला शिकवली. सुंदर असं मोठंच्या मोठं वडाचं झाड, खूप सुंदर. ह्या झाडापासून येऊनच वाटत नव्हतं. इथं लोक झोपतात रात्रीची, 2-3 दिवस इथं झोपायला असतात. घरातील पुरुष वगैरे असा त्यांचा काही प्रकारे हा उत्सव असतो, शिमग उत्सव कोकणी पद्धतीने. तर चला, अशा प्रकारे सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती, परंपरा असतात सण सेलिब्रेट करायची. त्याचप्रमाणे आमचाही 2026 मधला पहिला सण असा छान प्रकारे सगळ्यांच्या सोबत आम्ही सेलिब्रेट केला. सो कसा वाटला व्लॉग माझा, नक्की चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सो चला, भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.